एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने फलकावरती 2 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. चेंडू हवेत. इथे झेल पकडलाय. राकेश जोगडे मैदानाच्या बाहेर पहिला धक्का. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडूंचा इथे खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती. एक महत्वाचा राकेश जोगडे संघाचा संघमालक मैदानाच्या बाहेर परत नाही तंबूच्या आशयाला. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल. ऑन द स्ट्राईक असणार तो केवल. 3 षटकांची मॅच. ओ बॅटची काढा घेतली. सूरज चेंडू खाली येतोय. पकडला शेल केवल. या बॅटरचा संपेल खेळ. धक्का क्रमांक 2. आदित्य रमाने यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. विशाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट टर्म ओर द विकेट न न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यश हो हो छोटासा खेळाडू झेल ड्रॉप झालाय. सुरेख कौतुक करावं लागेल गोलंदाज क्षेत्ररक्षकाचा. अप्रतिम झेल पकडण्याचा प्रयत्न. इतक्या वयात इतका प्रयत्न इतका धाडस करणं म्हणजे खूप कौतुकाचं काम आहे. आणि खऱ्या अर्थाने या छोट्याशा खेळाडूला कौतुक करावं लागेल. अप्रतिम प्रकारचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. सुटला ही गोष्ट बिगली परंतु अप्रतिम दर्जाचा प्रयत्न राहिलाय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हर रिसर मध्ये चेंडू हवेत नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. ओमकारचा फटका. चांगला क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गडगडाट आपण ऐकाल. या खेळाडूसाठी उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केले गेले. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातंय ते 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 6 धावा धावफलकावरती ज्याच्यामध्ये महत्वाचे 2 गडी केवल आणि राकेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाहेर परत आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय आलाय. लेफ्ट टर्म राऊंड विकेट न पहिला चेंडू. हो पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला. छोटासा खेळाडू चेंडूवरती आलाय. वा अप्रतिम 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 खेळ. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. जबरदस्त. एक धाव धावफलकावरती 7 धावा. इथे मात्र फटका चांगला सजवला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. सैल संपला. ओमकार बॅटरचा फेल. डीजे चेंडू या षटकातील झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर अक्षय या गोलंदाजाला आपण पाहतोय. एक डावपुराताचा गोलंदाज नक्कीच चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे केली गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव. लोअर फुलटचा चेंडू आपण लेग साईडला भिरकवला. आला कार्पेट चेंडू डीप मध्ये निघून चालला. अर्थात डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत बेगानी चेंडूवरती आलाय फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या मदतीने 2 धावा फलकावरती लागल्यात. 9 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू अजून येणार षटकातील बाकी असतील. अप्रतिम क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून इथे खेळला जातोय. वर पाहतोय मोरिया 11 विपक्ष गावदेवी 11 या 2 संघांदरम्यान चाललेली ही लढत. हो जॉर्कलेचा चेंडू अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. गौरवला टाकलेला चेंडू काही समजलेला नाही. त्याच्याच कारणाने आपण पाहतो एक निर्धारणाचा टॅग या चेंडूवरती लागला गेला. अर्थातच चेंडू क्रमांक 4 इथे आतापर्यंत फेक झालेत. बॅकफुटला जाऊन पॉईंट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. फ्लंबल झालाय परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वधारली जाते. 10 या आकड्यावरती. एक शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील येणं बाकी. 3 षटकांचा सामना. 3 गोलंदाजाचा वापर करावा लागेल.
पुन्हा एकदा कव्हर रिसन मध्ये खेळलाय. वा, टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त षटरक्षक पाहायला मिळतंय. अप्रतिम खेळ. षटक क्रमांक इथे मात्र दुसरं संपलंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीनं. आपण पाहतो 11 धावा धापालकावरती, ज्याच्यामध्ये 3 महत्वाचे गडी बाद झालेत. अंतिम षटक घेऊन संघाचा कर्णधार सूरज शिंदे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 11. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती अजून धावा बनवू शकतोय. बॅटिंग करत असताना आपण पाहतो इथे गावदेवी 11 हा संघ यश ऑन द स्ट्राईक, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक सिंगल आली आहे. एक चेंडूचा त्याने सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. राहुलच्या बॅट डोक्यावर हा चेंडू सरार षटकार. सुद्धा गॅप मध्ये फटका खेळलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली. दुसरी धावीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या इथे सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे वधारली जाईल 19 आकड्यावरती. 4 चेंडू या इनिंग्स मधले येणे बाकी नाही, अजूनही असतील. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो इथे जबरदस्त बॅटिंग यशच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडूचा सामना केलाय. 3 चेंडू मध्ये एक षटकाच्या मदतीनं 9 धावांवर तो नाबाद खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे हा ट्रॅकर चेंडू आता उचली घेणारा चेंडू, बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 19 वरती धावसंख्या स्थिर. 3 चेंडूंचा खेळणं बाकी. यावेळेस मात्र आपण पाहतो बॅटची काढा घेतली. त्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे घेतली गेली आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद. कमांडीजे धन्यवाद. 2 चेंडूचा केलेला बाकी आहे. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संजयच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना चकून सीमा पार आलाय दर्जेदार चौकार. 4 डीजे. धन्यवाद. 24 आकड्यावरती शेवटचा एक चेंडू येणं बाकी. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा होत्या. या षटकामध्ये 13 धावा खर्च करतोय. हो, बॅटची काढा घेतली आहे. चांगला फटका म्हणावा लागेल. चेंडू आडला गेला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न होईल नाहीये. एकच धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. षटक क्रमांक 3 इनिंग संपली आहे. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 25 आकड्यावरती 18 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज मोरिया 11 या संघाला या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकण्यासाठी. ऐकूया डीजे मास्टर कडून एक सुमधुर संगीत.
लवकर मॅच चालू करून घ्या. 18 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज आहे. सॉरी 25 धाब्यांची गरज आहे. आणि इथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो केवळ. त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उतरले एक आकर्षक आक्रमक फलंदाजी शैलेश आणि सूरज ऑन द स्ट्राईक संघाचा कर्णधार. आज 2 सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार झालाय. या तिसऱ्या सामन्यामध्ये 18 चेंडू 25 धावांची गरज असताना इथे मात्र सूरजला खेळणं खूप गरजेचं असणार आहे. केवळ गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू या मॅचच्या दुसऱ्या इनिंगचा. हा ट्रॅकर चेंडू इथे बॅटची काढा घेतली होती. चेंडू घोषित परिसरात सॉरी शॉर्ट थर्डमॅनला चेंडू राहुलत असताना पाहायला मिळतो. एक धाव कुंपला धावपालकावरती पहिला शुभारंभ पहिला धावसंख्येचा इथे 1 धावसंख्येने होतोय. 25 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजय विजयाचा असेल तर या 25 धावा बनवणं कंपल्सरी आले, कारण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असणार आहे. आपण पाहतो पहिली धाव धावपालकावरती पाहायला मिळते. सूरज शिंदेच्या बॅट मधून आलेली पहिली धाव. ऑन द स्ट्राईक शैलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती केवल ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा पार. शैलेश ऑन फायर चौका. षटकार. धन्यवाद डीजे. षटकातील पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. अजून 14 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र या शरीरावर आदळलेला हा चेंडू डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडू क्रमांक आपण पाहतो सध्याच्या घडीला 4 फिक्स झाले. 4 चेंडू मध्ये 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावांचं टार्गेट सेट केलंय. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी 11 या संघानं, आणि या 25 धावा डिफेन्स करायच्या असतील तर विकेट आपल्याला काढावे लागतील. सध्या सलामीची जोडी मैदानाच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातातून निसटला. केवळ याच्या 1 धाव धावफलकावर आणखी एक ऍड केली जाईल. 1 धावेच्या साह्यानं धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. ते 5 चेंडू अखेर 12 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी या षटकातील. आणि इथे मात्र आपण पाहतो लेग साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रोमध्ये गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीनं ऑफिशियल पंचांचा इशारा आला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश जोगडे संघाचा कर्णधार, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो या संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 12 धाव्यांची गरज. ऑन द स्ट्राईक सूरज. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर सकाळपासून फटके आले नव्हते, परंतु इथे सुद्धा अजून एखादा फटका त्याच्या बॅटला येणं बाकी असणार. काय फटका खेळलाय. चेंडू सीमा पार. षटकार. कमांडीचे केले ना बाकी. 10 चेंडू 6 धावा. आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय, ठोकलाय. विजयी षटकार.